बुलढाण्यात शेतकऱ्यांकडून शासकीय मदतीच्या नावाने प्रति एकर 5 लाख रुपये खंडणी मागण्याच्या आणि उकळण्याच्या आरोपाखाली शेतकरी संघटनेचे नेते प्रशांत डिक्कर हे तेव्हापासून बुलढाणा कारागृहामध्येच होते। 8 दिवसांनंतर शेगाव न्यायालयाने त्यांचा जामीन मंजूर केलाय। बुलढाणा शेतकरी नेते प्रशांत डिक्कर यांच्यावर आज न्यायालयात युक्तिवाद होता। काय झालं? या प्रकरणामध्ये काल न्यायालयात युक्तिवाद झाला होता व आदेशासाठी होतं प्रकरण ठेवण्यात आलं होतं। आज मान्य न्यायालयानं या प्रकरणामध्ये आदेश पारित केला आणि आदेश पारित करून आदेशामध्ये जे काही खंडणीचे गुन्हे प्रशांत डिक्कर यांच्यावर दाखल केले होते, तर खंडणीचा गुन्हाची जी काही कलमं लावलेली आहे त्या कलमामध्ये ती कलमं अट्रॅक्ट होत नाही असं कोर्टाचं निरीक्षण या आदेशामध्ये नोंदवलेलं आहे। तसेच दाखल केलेले गुन्हे हे राजकीय स्वरूपाचे गुन्हे असल्याचंही मान्य न्यायालयाचं निरीक्षण त्या ठिकाणी आहे। त्याची जमानतीवर काय निर्णय झाला? त्यामध्ये जामीन मंजूर झाला। 50,000च्या जातमुचलक्यावर प्रशांत डिक्कर यांना जामीन मान्य न्यायालयानं आज रोजी मंजूर केलेला आहे। तुरुंगातून बाहेर आले काय तुम्ही? आज न्यायालयाचा जो आदेश आहे जामिनासंबंधीचा तो आदेश आज आलेला आहे। आदेशानंतर जी काही कायदेशीर प्रक्रिया ती प्रक्रियेची आम्ही पूर्तता केलेली आहे। आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळी प्रशांत डिक्कर यांना जेलमधून त्या ठिकाणी सोडण्यात येईल। पुढची काय स्टेप राहील? या प्रकरणात जो काही गुन्हा दाखल केलेला आहे खंडणीचा, तो गुन्हा मेड आउट होत नाही। जी तक्रारकर्ता फिर्यादी आहे त्या फिर्यादीचं काही इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या प्रतिनिधींना दिलेल्या स्टेटमेंटमध्येच पैसे दिलेलं नाही असं तिचं म्हणणं होतं आणि या प्रकरणात खंडणीचं जे कलम आहे ते अट्रॅक्ट होत नसल्यामुळे आम्ही या प्रकरणी त्यांना माझा सल्ला राहील की मान्य उच्च न्यायालयात जो FIR दाखल केलेला आहे तो FIR रद्द करण्याची याचिका त्यांनी दाखल करावी असं मी त्यांना सांगितलं आहे आणि ती लवकर प्रक्रिया ते पूर्ण करतील। नांदेड जिल्ह्यातील मुदखेड, कंधार, बिलोली व नायगाव तालुक्यातील कृषी अधिकारी व विस्तारकाच्या दुकानात सूक्ष्म सिंचन योजना सन 2021 ते 23 मधील ठिबक तुषार सिंचनाच्या संदर्भात 5,98,00,000 रुपयांचा घोटाळा उघडकीस आलाय। या प्रकरणात नांदेड ग्रामीण पोलिसांनी अनेक कृषी अधिकारी, कृषी परिवेशक व काही सेवानिवृत्त अधिकाऱ्यांविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केलाय। या घोटाळ्यामुळे कृषी विभागात चांगलीच खळबळ उडाली आहे। पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण येथे कृषी विभागाची ठिबक सिंचन योजना जी आहे त्या संबंधाने गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। याच्यामध्ये IPC 420, 465, 467, 468, 471, 34 अशा पद्धतीने गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। ठिबक सिंचनची जे अनुदानाची योजना होती सरकारची, त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा करून सरकारला वेगवेगळे अनुदान लाटण्यासाठी वेगवेगळे कागदपत्र, पावत्या, बिल हे डुप्लिकेट बनवण्यात आले आणि त्याच्यामध्ये कृषी विभागाचे जवळपास कृषी सुपरवायझर जे आहेत यांचा 11 जणांचा सहभाग आहे। तसेच काही दुकानदार आहेत, काही शेतकरी आहेत, अशा एकूण 14 लोकांवर सध्या गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। याच्यामध्ये जवळपास 6 कोटी रुपयाचा अफार झालेला आहे। यावरून नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्या गुन्ह्याचा तपास सुरू आहे। आतापर्यंत याच्यामध्ये आरोपीचा शोध घेणं सुरू आहे। आतापर्यंत सध्या आरोपी अटक नाही। सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या सुरुंगीचा हंगाम अंतिम टप्प्यात सुरू असून वेंगुर्ले, कुडाळ आणि सावंतवाडी तालुक्यातील बागायतदार सुरंगी काढून विक्री करत आहेत। फेब्रुवारी महिन्याच्या शेवट ते मार्च महिन्याचा शेवट या केवळ 1 महिन्याच्या सुरंगीच्या हंगामात सिंधुदुर्ग जिल्ह्यात लाखो रुपयांची उलाढाल होते। सुरंगीच्या पिकात सिंधुदुर्ग जिल्ह्याची मक्तेदारी आहे, तर यंदा सुरंगीला 450 ते 500 रुपये आणि चांगल्या प्रतीच्या सुरंगीस 600 रुपये प्रति किलो असा दर आहे। हा प्रकार आता 1 फेब्रुवारी एंडपासून 1 मार्चला चालू होतो आणि चालू झाल्यानंतर ते असे साड्यांचं वगैरे हे करून ती काढावी लागतात। काढल्यानंतर बांधून वगैरे काढून ती नंतर एक साफ वगैरे करून ती वाळवावी लागतात। वाळवून नंतर 4-5 दिवसांनी ती आपण मार्केटला देऊ शकतो। मार्केटमध्ये व्यापारी आता कशा प्रकारे किती दराने विकत घेत आहेत? व्यापारी म्हणजे आता जवळजवळ एक चांगल्या प्रकारचं जर एक कळी असली, 2 प्रकारचं असते, कळी आणि फुल वेगळं करावं लागतं आणि कळी जर असली ना तर कळीलाच एक 500-550 रुपये भाव आहे। याचा वापर कशामध्ये होतो प्रामुख्याने? वापर सेंटसाठी वगैरे होतो। एकंदरीत हा जो रेट आहे 500 ते 550 हा पुरेसा वाटतो का तुम्हाला की अधिक असावा? नाही साहेब, 500-550 म्हणजे तसं एक रिस्क घेऊन काढावं लागतं। त्यात करून 1 ते 15 दिवसातच ते उत्पन्न राहतं। त्याच्यामुळे 500-550 रुपये म्हणजे एकदमच कमी भाव आहे। ते साधारण एक त्याला 800, 850, 900 रुपयेपर्यंत तरी भाव भेटला पाहिजे। यावर्षीचा हंगाम कसा आहे? यावर्षी हंगाम एकदम म्हणजे कमी प्रमाणात कळी आली, कारण हवामानाच्या याने ते कमी आलं। ती यावर्षी कसं आहे? यावर्षी दर वर्षाच्या मानाने थोडं कमी आहे।
कारण थोडंफार होतं ते उष्णता वाढल्यामुळे गळून पडलं, लवकर झालं, ते काढता आलं नाही लोकांना, त्यामुळे थोडं वर्षापेक्षा घट आहे असं म्हणायला हरकत नाही. सुरंगीचा आता जो बाजारात भाव आहे तो कसा आहे? साधारण एक 500 रुपये 600 रुपये असा आहे. 600 रुपयामध्ये चांगला माल घेतला जातो, म्हणजे दाणेदार असा असलेलं, कळी फक्त. बाकी सर्वसाधारण 500 550 असा रेट चाललाय सर्व. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथील परीक्षेचे वेळापत्रक व निकालाच्या समस्येबाबत आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषद छत्रपती संभाजीनगरच्या वतीनं विद्यापीठात आंदोलन करण्यात आले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद गेल्या 76 वर्षांपासून शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात अविरतपणे कार्य करत आहे. परीक्षा शुल्क कमी झालेच पाहिजे. या गोष्टीला आनंदात सांगून निकालात किती त्रुट्या आहेत हे जर बघितलं तर विद्यापीठ प्रशासनाला लाज वाटली पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, फक्त वेळापत्रकातच नाही तर बीबीएच्या विद्यार्थ्यांचा आज जो निकाल लागलाय 2 दिवसापूर्वी, त्या निकालात देखील फायनान्स विषयात 80% विद्यार्थी नापास आहेत. 80% विद्यार्थी कसं काय नापास होऊ शकतात? आणि जर झाले तर आज बॅगचा फॉर्म डायरेक्टली सोडण्यात येतोय का? तर हे परीक्षा लगेच घ्यायच्या आहेत. बॅगच्या फॉर्मची फीज हे 900 रुपये घेत आहेत का? विद्यापीठ फक्त पैसे कमवण्यासाठी पैसे कमवण्याचं केंद्र बनलं आहे का? हा या ठिकाणी मी प्रश्न उत्पन्न करतोय. त्याचबरोबर जालन्यातील एक महाविद्यालय आहे, त्या विद्यार्थ्यांना परीक्षा दिल्यानंतर हॉल तिकीट मिळतंय. त्या विद्यार्थ्यांचा निकाल अजून देखील लागलेला नाही. दुसऱ्या सेमिस्टरला विद्यार्थी बसायला तयार आहेत. अशा कित्येक समस्या परीक्षा. नमस्कार. आज या ठिकाणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद संभाजीनगर महानगराच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या समस्यांना घेऊन या ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. गेल्या काही दिवसापासून विद्यार्थी परिषदेने परीक्षा संचालक असेल, कुलगुरू असेल, यांना वेगवेगळ्या विषयांवर निवेदन देण्यात आलेलं आहे. जर बघितलं, बीसीएसच्या परीक्षा 5 एप्रिल पासून सुरू होणार आहेत आणि या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना एकाच दिवशी 15 मिनिटाच्या गॅपनी 4 पेपर द्यावा लागत आहेत. जर बघितलं, 2 दिवसापूर्वी बीबीएचा रिझल्ट लागला आणि या रिझल्ट मध्ये 80% विद्यार्थी नापास झालेले आहेत. 80% विद्यार्थी नापास होणं हे म्हणजे खूप मोठी शोकांतिका आहे. यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे की विद्यापीठाने विद्यार्थ्यांचे पेपर व्यवस्थित पद्धतीने तपासलेत का नाही, यावर मोठ्या प्रमाणात प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे का? यामध्ये काही त्रुटी आढळलेल्या आहेत. जर आपण बघितलं, एका विषयाचा पेपर झाल्यानंतर विद्यार्थ्यांची मानसिकता असेल, प्राध्यापकांना पेपर परत घेऊन जमा करून त्यांना इन्व्हर्ट करून परत विद्यार्थ्यांना दुसरा पेपर द्यायचा असेल, या विषयाला, या सर्व घटनेला 15 मिनिटाचा वेळ कितपत पुरणार आहे? एखाद्या विद्यार्थ्याला पाणी प्यायचं असेल, एखाद्या विद्यार्थ्याला आपला हॉल तिकीट नंबर, दुसरा हॉल नंबर चेक करायचा असेल, त्या विद्यार्थ्यांनी 15 मिनिटांमध्ये हे सर्व काम कसं करावं? हे सर्व प्रश्न घेऊन विद्यार्थी परिषद या ठिकाणी आंदोलन करते. गेल्या 15 ते 20 मिनिटांपासून या ठिकाणी सर्व विद्यार्थी आंदोलन करतायत आणि कुलगुरू महोदयांना 5 मिनिटाचा सुद्धा वेळ नाही की ते आम्हाला वेळ देऊ शकतील. जर बघितलं तर प्रशासन दमदाटीची एक वागणूक देते. या ठिकाणचे कर्मचारी विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांना, विद्यार्थ्यांना दमदाटी करताना दिसून येतात. आपण जर बघितलं, विद्यापीठाच्या रिचेकिंगच्या बॅकलॉगच्या फॉर्मची फीस ही 900 रुपये झालेली आहे. या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये शिकायला येणारा विद्यार्थी हा कोणी अंबानी अदानीच्या घरचा विद्यार्थी नसून एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील विद्यार्थी आहे. जो शेतकरी आपापल्या विद्यार्थ्याला शिकवण्यासाठी दिवसभर काम करतात, असे विद्यार्थी या ठिकाणी शिकायला येत आहे. आणि इथे या युनिव्हर्सिटीमध्ये विद्यार्थ्यांच्या बॅकलॉगची परीक्षा फीस ही 900 रुपये आहे. या सर्व गोष्टींना घेऊन विद्यार्थी परिषद या ठिकाणी आंदोलन करते. जोपर्यंत कुलगुरू सर आमच्या मागणीचे उत्तर देत नाही, आमची मागणी मान्य करत नाही, तोपर्यंत इथून एकही विद्यार्थी हलणार नाही. धन्यवाद. परीक्षा संचालक भंडाऱ्यात दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा श्रीराम शोभायात्रा समितीतर्फे भंडारा नगरात गुढीपाडवा ते श्रीराम नवमीपर्यंत विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन समितीद्वारे करण्यात येतं. विशेषतः 2 तारखेला शालेय विद्यार्थ्यांसाठी
रामरक्षा स्तोत्र व हनुमान चालीसा हे कार्यक्रम ठेवण्यात आले। तसेच हिंदू नववर्षानिमित्तानं धर्मध्वजा व गुढीरोहण कार्यक्रम शहरातील चौकात चौकात करण्यात येणार आहेत। आपण सर्वांना जय श्रीराम। दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा श्रीराम शोभायात्रा समितीतर्फे या रामनवमीला गुढीपाडवा ते रामनवमी या पूर्ण नवरात्रीत समितीद्वारे विविध धार्मिक तथा सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे। विशेषतः विशेष आकर्षण म्हणून आम्ही नवपिढीसाठी 2 तारखेला सकाळी 7 वाजता गांधी चौक इथे सामूहिक श्रीराम रक्षास्तोत्र आणि सामूहिक हनुमान चालीसा पठण हे कार्यक्रम ठेवलेले आहेत, ज्याच्यात मोठ्या प्रमाणात शहराचे आणि शाळेचे विद्यार्थी सहभागी होणार आहेत। त्याचप्रमाणे आमच्या क्षेत्राचे आमदार नरेंद्रजी बोंडेकर यांनी कैलाश खेर या प्रख्यात गायकाची विशेष प्रस्तुती रेल्वेनगर खातरोड इथे आयोजित केलेली आहे। ती 5 तारखेला आहे। 6 तारखेला सकाळी 8 वाजता शीतलामाता मंदिर इथून दरवर्षीप्रमाणे समिती आणि बजरंग दल तर्फे शहरात भव्य बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। संध्याकाळी रामनवमीच्या दिवशी 5 वाजता बहिरंगेश्वर मंदिरातून श्रीरामजी यांची पूजा आणि आरती करून आम्ही मुख्य मार्गाने भव्य दिव्य शोभायात्रा काढण्याचा प्रामाणिक प्रयत्न यावर्षी सुद्धा करत आहे। यावर्षी श्रीराम शोभायात्रा समिती भंडारा याचे अध्यक्षपद पदाचे दायित्व मला देण्यात आलेले आहे। मी या अध्यक्षपदाच्या नात्याने समस्त भंडारा शहरातील हिंदू बांधव तथा भगिनी यांना आव्हान करतो की येणाऱ्या गुढीपाडव्याला जो आपला हिंदू नववर्ष आहे त्याची सुरुवात होत आहे, त्या दिवशी आपापल्या घरी भगवा ध्वज लावावा। भगवा ध्वज हा समितीतर्फे अवघ्या 40 रुपयात 1 मीटरचा भगवा ध्वज आमचे देशपांडेजी यांचं प्रतिष्ठान आहे मंदिराच्या बहिरंगेश्वर मंदिराच्या बाजूला, तिथे उपलब्ध आहे। ज्या हिंदू बांधव आणि भगिनींना जर शक्य होत नसेल भगवा ध्वज घेणं, तर माझ्या प्रतिष्ठानामध्ये MY मार्केटिंगमध्ये ते मी यावर्षी अध्यक्ष या नात्याने निःशुल्क वाटणार आहे। पण शहरात जे येतात लोक, बाहेरचे लोक येतात, आपल्या घरावर प्रत्येक हिंदूंनी झेंडा लावावा या हिशोबाने झेंडा लावावा की बाहेरचा येणारा व्यक्ती या शहरात किती हिंदूचे घर आहेत हे ओळखू शकतो। पुन्हा एकदा समस्त हिंदू बांधव तथा भगिनींना येणाऱ्या हिंदू नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। जय श्रीराम। केंद्रीय निवडणूक आयोगाकडून राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळाल्यानंतर प्रथमच महाराष्ट्र राज्य समिती पक्षाच्या राज्यस्तरीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं। आज नांदेड शहरातील शासकीय विश्रामगृह येथे बैठक पार पडली। शेतकरी नेते, माजी आमदार तथा महाराष्ट्र राज्य समितीचे प्रमुख शंकरअण्णा धोंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक पार पडली। यावेळी राज्यभरातून पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते। भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे माजी शेगाव शहर अध्यक्ष दीपक सलामपुरिया यांच्या गाडीच्या धडकेत जागीच मृत्यू झालाय। शेगाव शहरातील मुरारका हायस्कूल जवळील वळणावर हा अपघात घडलाय, तर दीपक सलामपुरिया यांची शेगाव शहरातील बाळापूर रोडवर मुरारका हायस्कूल जवळ दुकान दूध डेअरी आहे। आज दुपारच्या सुमारास ते दुकानावरून समोरच्याच खुल्या जागेत लघवीसाठी गेले असता परत येताना रस्ता ओलांडताना अपघात घडलाय। भरधाव वेगाने येणाऱ्या टिप्परनं त्यांना जोरदार धडक दिली, यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झालाय। नागरिकांनी त्यांना लगेच शेगावच्या साईबाई मोठे उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केलं, मात्र डॉक्टरांनी तेथे त्यांना मृत घोषित केलंय। कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात आदिवासी वारसा ओळख आणि अस्तित्वाचा उत्सव या 2 दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं। आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या हस्ते चर्चासत्राचं उद्घाटन झालं। तर या चर्चासत्रात आदिवासी संस्कृती, लोककला, आदिवासी बोलीभाषा या विविध विषयांवरती 2 दिवसीय चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं। वर्ष 2008 तक आप व्याख्याता के रूप में कार्यरत थे। वर्ष 2008 से वर्ष विज्ञान महाविद्यालय गुड़गांव की छात्रा थे।
भाविका भाविका सर अगली छात्रा है आरती दादा पावरा, अश्विनी संभाजी गावित मारला रे, एकच मारला ना. पावरा पार्वती, अश्विनी संभाजी गावित प्रथम वर्ष विज्ञान की छात्रा है. लोक नेते माणिकराव गावित महाविद्यालय विसरवाडी तालुका नवापूर. कल्याणमधील शिंदे गटाचा राडा प्रकरणात मोठी अपडेट आली आहे. शिवसेना शिंदे गट उपशहर प्रमुख पदासह इतर सर्व पदे बरखास्त करण्यात आली आहेत. कल्याणमध्ये झालेल्या दोन्ही राडा प्रकरणात राडा करणाऱ्यांनी स्वतःला सांगितलं होतं की शिंदे पक्षाचे ते पदाधिकारी आहेत. या पार्श्वभूमीवर पक्षाने निर्णय घेतल्याची माहिती समोर येते. नव्यानं मुलाखती घेऊन पदे जाहीर केलं जाणार असल्याचं समोर आलंय. गटात एक पत्र काढण्यात आले आहे त्याच्यापूर्वक की उपशहर प्रमुख पदाखाली सर्व पदं आता बरखास्त करण्यात आली. नक्की काय माहिती आहे? शिवसेना पक्षाचे उपशहर प्रमुख पदापासून ते सर्व खालची पदं ही कल्याण पूर्व विधानसभेत बरखास्त करण्यात आली आहे. नव्याने सगळ्यांच्या मुलाखती घेऊन त्यांच्या कामाचा आढावा घेऊन नव्याने सर्व पक्ष संघटनेची बांधणी करण्यात येणार आहे आणि त्यांना नियुक्ती देण्यात येणार आहे. सध्या कल्याण पूर्वेतही पश्चिमेत जे राडा झाला त्या प्रकरणात काही लोकांचं म्हणणं होतं की ते शिंदे गटाचे पदाधिकारी आहेत, त्यावरून हे सर्व करण्यात आले आहे का? त्याचा काही असे संबंध नाही. मात्र ते कुठले ऑथेंटिक पदाधिकारी नाही. आमच्या सर्व अधिकृत लोकांनी जसं महिला शहर संघटक आहेत त्यांनीही सांगितलेलं आहे आणि मीही सांगतो की हे दोन्ही पदाधिकारी जे सांगत होते ते कुठल्याही प्रकारचे पक्षाचे पदाधिकारी सध्या नाहीत किंवा नव्हते. भंडाऱ्यामध्ये उमेदच्या वतीनं बचत गटाच्या महिलांनी तयार केलेल्या वस्तू आणि खाद्यपदार्थांच्या वैनगंगा महोत्सवाचं उद्घाटन वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी त्यांनी बचत गटाच्या माध्यमातून उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिला बचत गटाचा सत्कार देखील केलाय. यानंतर महोत्सवात सहभागी झालेल्या महिलांच्या स्टॉलला त्यांनी भेट दिली आणि त्यांनी हँडमेड वस्तूंसह गृहउद्योगाचे पदार्थ बघितले आणि काही पदार्थांची चव देखील चाखली. उमेदच्या मार्फत इथे महिलांचं एक्झिबिशन आणि विक्री सेंटर ठेवलेलं आहे. याच्या आधी पण महाराष्ट्र आर्थिक विकास महामंडळातर्फेही पण एक एक्झिबिशन ठेवलेलं होतं, तिथेही आलो. सगळे स्टॉल बघितले. महिलांनी अतिशय चांगल्या प्रकारे एक काय म्हणतो त्याला आपण आपल्या घरगुती वस्तूंची विक्री इथे केलेली आहे. घरगुती बनवलेले खाद्यपदार्थ असतील, काही तयार आहे, काही बनवण्यासारखेचे पदार्थ आहे, काही हँडक्राफ्टचे पदार्थ आहे, काही साड्यांचं जे रेशीमच्या माध्यमातून बनवलेल्या साड्या आहे, या सगळ्यांचं प्रदर्शन इथे ठेवलेलं आहे. आणि खरोखर महिलांनी त्या मेहनतीला तोड नाही इतकंच उत्कृष्ट प्रॉडक्ट्स इथे त्यांनी ठेवलेले आहे. म्हणून काही ठिकाणी मोह आवडता आला आणि तिथे खरेदी केली घरासाठी. मुख्यमंत्री पदाची सूत्र हातात घेतल्यानंतर पहिल्यांदाच फडणवीस आता सोलापूर दौऱ्यावर आले आहेत. सोलापूर विमानतळावर अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि सोलापूर जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांचं स्वागत केलं. सोलापूरहून मुख्यमंत्री जाणार तुळजापूरला, तर तुळजापूरमध्ये आई तुळजाभवानीचं ते दर्शन घेऊन थेट पंढरपूरला रवाना होतील. शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करणं मोठ्या संकटाला सामोरं जावं लागू शकतं. भाजप आणि सहकारी दोन गटांनी आता निवडणुकीत शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. आदर्श पुरस्कार प्राप्त आणि प्रगतिशील शेतकरी कैलास रांगरे यांनी आत्महत्या केली. यातून सामान्य शेतकऱ्यांची काय स्थिती आहे हे लक्षात येतं. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा सरकारवर हल्लाबोल. पवारांचे वक्तव्य आलेलं आहे, 3 वर्ष कर्जमाफी कर्जमुक्ती कुठल्या प्रकारे होणार नाही, यामुळे कुठेतरी शेतकरी संकटात सापडलेला आहे. अजित पवार आणखी काय काय बोलले, आर्थिक नियोजनाविषयी बोलले. एकीकडे राज्य सरकार सार्वजनिक बांधकाम, MSRDC, जलसंपदा, जलसंधारण या विभागामध्ये गरज नसताना मोठ्या निविदा काढतायत. प्रत्यक्षात तरतूद अतिशय कमी करतायत. म्हणजे राज्याला लुटण्याचं काम वेगळ्या पद्धतीनं सरकार करत असताना
या शेतकऱ्याच्या बळावर आपण जगतो, जो शेतकरी आपल्या महत्त्वाचा घटक मानतो, त्याच्याकडेच आपण दुर्लक्ष करणार असाल तर ही मोठी घोडचूक ठरेल. एकीकडे अदानीचे हजारो कोट्यवधी रुपयांचं राईट ऑफ केलं जातं केंद्र सरकार, त्याचा अधिकृत घोषणा करते अर्थमंत्री, आणि इकडे शेतकऱ्यांची एक तुटपुंजी रक्कम जर कर्जमुक्ती करत नसतील सरकार, कर्जमाफी. कारण या सरकार जे आलं, 3 जे आहे त्यांचे भाजप आणि वेगळे 2 गट, यांनी आपल्या जाहीरनाम्यात शेतकऱ्याची कर्जमाफी लिहिलेली आहे, सांगितलेली आहे, आणि म्हणून या कारणाने बऱ्याच शेतकऱ्यांनी मागच्या काळात कर्जफेड केलेली नाही. बँकांची देणी वाढलेली आहे, आता व्याज वाढेल, आणि या सगळ्या यांनी शेतकऱ्यावर पण कर्जाचा डोंगर आणि राज्याच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर, या दोन्ही अँगलने होत असताना कर्जमाफी ही आवश्यक आहे, कर्जमुक्ती, आणि ती जर नाही केली तर मला असं वाटतं शेतकऱ्यांची मोठी प्रतारणा ठरेल. सरकार जे आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यात कुठेतरी अपयशी ठरले. दरवेळेस उपाययोजना राबवू, आम्ही आत्महत्या रोखू हा दावा करणारं सरकार कुठेतरी पोलखी ठरलंय. हे परवा मी एका शेतकऱ्याच्या घरी गेलो होतो, देऊळगाव राजाला. सिंचनाच्या प्रश्नामुळे त्यांनी आत्महत्या केली. प्रगतिशील शेतकरी, एक आदर्श शेतकरी, कैलाश नांगरे त्याचं नाव, यांनी आत्महत्या केली. तरुण तडफदार शेतकरी, ज्याला आदर्श शेतकरी पुरस्कार राज्याचा मिळालेला. जर असा शेतकरी आत्महत्येकडे वळतोय तर मला असं वाटतं सर्वसामान्य शेतकऱ्याची मानसिकता आपण समजून घेतली पाहिजे. काही दिवसांपूर्वी राज ठाकरेंनी आपल्या भाषणामध्ये विधान केलं होतं की विधानसभेत सगळेच खोक्या भय आहेत. राव नीलम गोरे म्हणतात की हक्कभंग दाखल होऊ शकतो अशा संदर्भात. राज ठाकरे तसं काही खूप चूक बोलले असं मी म्हणणार नाही. कारण ज्या पद्धतीनं या लोकशाहीच्या पवित्र मंदिराचा वापर स्वतःची खळगी भरण्यासाठी सत्ताधारी पक्षाचे लोक करतायत, तर त्यात त्यांचं वाक्य काही चुकीचं असं मला तरी नाही वाटत. निवडणुकीच्या काही दिवसांपूर्वी असं सांगण्यात आलं होतं की निवडणुकीनंतर किंवा लवकरच 2100 रुपये लाडक्या बहिणींना दिले जातील. नीलम ते कोणत्या अधिकारातून बोलता माहीत नाही. ते विधान परिषदेचे उपसभापती यांनी कोणत्या राजकीय पक्षाविषयी मत व्यक्त नाही केलं पाहिजे. कोणत्या अधिकारात काय बोलतात मला माहिती नाही. त्या काही सरकारच्या प्रवक्त्या आहेत का हे तर त्यांनी सांगावं. महापुरुषांसंदर्भात वादग्रस्त विधानं करणं, राज्यातील महत्त्वाच्या विषयाला बगल देणं, अशा प्रकारे विधान करणाऱ्यांना कारवाई करण्यात येत नाहीये, तर अशा लोकांवर कारवाई करण्यात यावी ही मागणी केली जात आहे. काय चुकीची मागणी? महापुरुषावर कोणी येऊन उठसूट बोलतं आणि त्याला सव्वा महिना 1.5 महिना कोणी बघत नाही. या राज्याचे राज्यपाल राहणारी व्यक्ती महापुरुषाचा अवमान करते, आणि म्हणून अशावर कारवाई तर झालीच पाहिजे. तर वाघ्या श्वानावरून एक वाद निर्माण झाला होता, हटवण्यात यावी ही मागणी करण्यात येत होती. काही जण त्याचं समर्थन करत होते, हटवू नये म्हणत होते, आणि यानंतर कुठेतरी याच्यावर राजकारण केलं जाते. औरंगजेबच्या कबरेनंतर वाघ्याचा विषय आता ज्वलंत आहे. मला वाटत नाही याच्यात इतिहास संशोधकांचं जे काही आहे अभ्यास जो काय त्याच्याविषयी ते जाणून घेऊन याच्याविषयी भूमिका व्यक्त केली पाहिजे. उगाच मला वाटलं म्हणून एखादी भूमिका, मला नाही वाटलं म्हणून एखादी भूमिका ही चुकीची आहे. इतिहास संशोधकांनी याच्याविषयी सुस्पष्ट भूमिका त्यांची घ्यावी आणि त्याच्यानंतर याच्याविषयी योग्य तो निर्णय घ्यावा. औरंगजेबच्या कबरे संदर्भात विचार नाही बदलणार आहे. यांच्या पोटात एक आणि ओटात एक आहे. हे मताच्या लालसेपोटी हे कोणत्याही थराला पोहोचणार. एकीकडे मुसलमानावर अन्याय करणार, इकडे याच मुसलमानाला सौगात देणार. भंडाऱ्यातील अंगणवाडी भरती प्रक्रियेतील घोळ प्रकरणी प्रभारी सीडीपीओंची उचलबांगडी करण्यात आली आहे. जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागाच्या माध्यमातून भंडाऱ्यात अंगणवाडी मदतनीस आणि सेविकांच्या रिक्त 218 जागांची पदभरती प्रक्रिया राबवण्यात आली. मात्र या पदभरती प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावरती आर्थिक घोळ करून पात्र उमेदवारांचा डावलण्यात आल्याचा आरोप जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष एकनाथ फेंडर आणि भाजपचे गटनेते विनोद बांते यांनी करून पदभरती प्रक्रियेची संपूर्ण चौकशी करून दोषींवर कारवाई करावी या मागणीला घेऊन जिल्हा परिषदेचं 2 दिवसांपूर्वीच ठिय्या आंदोलन केलं होतं. या प्रकरणी चौकशी समिती गठीत करण्यात आली. या प्रक्रियेत घोळ झाल्याचं आढळून आल्यानं या प्रकरणी प्रभारी महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी यांची तातडीनं उचलबांगडी करण्यात आली.
जिल्हा परिषद शाळेला ती कंत्राटी बेस फुकटामध्ये शिकवत, तिला पगार कोणी देत नाही तरी पण जाते शिकवत. 5 वर्षाचा अनुभव आहे त्या पोरीला, मुख्याध्यापकाचा दाखला आहे आणि त्याच्यातून तुम्ही म्हणता का तो दाखला चालत नाही आमच्या भरती प्रक्रियेमध्ये. ही कुठली न्याय प्रक्रिया तुमची? ऑफिसच्या साहेब नाही ठीक आहे, आपण बघू ना साहेब, आपण पडताळणी करू ना साहेब, आपण पडताळणी करू. एक मिनिट, यांचं सरळ नाव सांगून राहिले, आपण पडताळणी करू ना साहेब. पूर्ण जिल्ह्यामध्ये घोळ झालेला साहेब. आम्हाला जिल्ह्यामध्ये 218 जागांसाठी मदतीस आणि याच्यासाठी सेविकांसाठी भरती झाली होती. परंतु त्या दिवशी माझ्याकडे काही गावचे लोक आलेत आणि त्यांनी जे प्रकार सांगितला त्या प्रकाराची जेव्हा चौकशीसाठी मी आंदोलन केलं, त्वरित चौकशी लावून झाली. चौकशीमध्ये प्राथमिकदृष्ट्या चूक आढळली आणि तिथल्या ज्यांच्याकडे चार्ज होता ढोरे मॅडम म्हणून, त्यांना त्यांची चुकी स्पष्ट दिसली. त्याच्यामुळे त्यांचं कालच त्यांनी पत्र पाठवून त्यांना त्या जागेवरून हे केलं, बाजूला केलं आहे. त्यांच्याकडला चार्ज काढून घेतला आलेला आहे. परंतु माझी मागणी एवढीच नाही, तर माझी समोरचा विषय असा होता की आपण जर चुकलोच या प्रक्रियेमध्ये पुन्हा आपण लिफाफेबंद मागितले पाहिजे आणि नवीन टीम तयार करून आपण ते पारदर्शकता आणली पाहिजे भरतीमध्ये आणि भरतीची प्रक्रिया पूर्ण केली पाहिजे, अशी माझी मागणी आहे. या संदर्भात मी उद्याला CO साहेबांना भेटतो आहे. साहेब त्याच्यामध्ये मीटिंग होणार आहे CO साहेबांसोबत आणि पालकमंत्री साहेबांच्या कानावर पण मी टाकलेलं आहे. त्याच्यामुळे निश्चितच पुन्हा प्रक्रिया होईल, यात मला काही शंका नाही आहे. जंगल उद्ध्वस्त केल्याने शहरातील पर्यावरणाचा ऱ्हास झपाट्यानं होत असताना आता पर्यावरण रक्षणासाठी शहरात घन वन जंगल ही संकल्पना पुढे येते. भिवंडी महानगरपालिका क्षेत्रात यासाठी जपानी उद्यान तंत्रज्ञानाचा उपयोग करून मियावाकी उद्यान उभारलं जाते. पालिका क्षेत्रातील म्हाडा कॉलनी येथील आरोग्य केंद्रांच्या मोकळ्या जागेत मियावाकी उद्यान निर्माण केलं जाते, तर अहमदाबाद येथील मेकिंग द डिफरन्स फाउंडेशनच्या सहकार्यातून उभारल्या जात असलेल्या मेकिंग द डिफरन्स यांच्या वतीनं वृक्षारोपण करून या प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आलाय. सांगाल तुम्ही कशा प्रकारचा हा उपक्रम राबवता आणि कुठे कुठे आतापर्यंत केलेला आहे आणि काय याच्याबाबतचा उद्देश काय? मेकिंग द डिफरेंस एनवायरनमेंट सेक्टर में काफ़ी सालों से काम कर रही है. अभी तक हम आज के पेड़ों को मिला के 60,000 से ज़्यादा पेड़ हम लगा चुके हैं. हमने सिर्फ महाराष्ट्र में ही नहीं, राजस्थान और आंध्र प्रदेश में भी लगा रहे हैं. और ऐसे जो सैपलिंग्स हम लगाते हैं, इसका मेंटेनेंस भी मेकिंग द डिफरेंस खुद करती है कॉरपोरेशन के साथ में मिलके और हमारे कॉर्पोरेट पार्टनर्स के साथ मिलके. और इसको आज आप देख रहे होंगे, हमने 2350 इक्लक्स कंपनी है जिनका एक सब्सिडरी कंपनी है परसोनिक, उनके थ्रू हम ये सैपलिंग्स लगा रहे हैं. और उनके सारे जो वॉलंटियर्स हैं, आज उनके ही मदद से ये पूरा वॉलंटियर एंगेजमेंट हुआ है जहाँ पे प्लांटेशन की जा रही है. और ये जो एम्प्लॉयमेंट एंगेजमेंट की गई है, ये इसका उद्देश्य ये है कि उनको भी समझ में आए कि पर्यावरण के प्रति कैसे जागरूक होना है और आगे कैसे अपने हमारे पर्यावरण को बचाना है और हमारे पृथ्वी के लिए हम क्या और कर सकते हैं. कशा प्रकारचा कार्यक्रम तुम्ही या ठिकाणी वृक्षारोपणाचा केला आहे आणि कोणकोणती झाडं लावलेली आहेत? आमच्या कंपनीचं नाव इक्लक्स आहे आणि इक्लक्सचं एक CSR डिपार्टमेंट आहे, ज्याचं नाव इक्लक्स केअर्स आहे. यावर्षी इक्लक्स केअर्सच्या माध्यमाने आम्ही भरपूर काही सोशल वर्क रिलेटेड कार्यक्रम आम्ही ॲक्च्युली करत आहोत. आज या ठिकाणी आम्ही भिवंडी महानगरपालिकेच्या इथे गोकुळनगरच्या या ग्राउंडमध्ये आलेलो आहोत आणि इथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम चाललेला आहे. या वृक्षारोपणाचं एक खास बात अशी आहे की हे एक जॅपनीज टेक्निक आहे मियावाकी, त्या संदर्भात हे वृक्षारोपण करण्यात आलेले आहेत. ह्याचा उद्देश असा आहे की एकदा वृक्षारोपण केल्याने ही झाडं कमीत कमी 250 ते 300 वर्ष टिकतील, जगतील आणि पुढे जाऊन आय थिंक इथे असं छोटंसं चांगलंसं फॉरेस्ट होईल अशी आमची अपेक्षा आहे. किती झाडं लावली? आत्तापर्यंत आम्ही एकूण 2350 झाडं लावलेली आहेत आणि पुढेही असे कार्यक्रम आम्ही दुसऱ्या महानगरपालिकेत करणं इच्छितो. कोणत्या प्रकारची झाडं आहेत? ह्याच्यात मियावाकी टेक्निकमध्ये एक गोष्ट हे आहे की तुम्हाला ह्याच्यात प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारची झाडं लावावी लागतात. जसे तुमच्याकडे आंबा, बदाम, डाळिंब, एक दोन नीमवाले पण आहेत. उद्देश असा आहे की हे झाडं एकमेकांना सपोर्ट करतील आणि जेणेकरून सगळ्यांची वाढ चांगली होऊन ते भरपूर वर्ष टिकतील. या झाडांची काळजी कोण घेणार? तुम्ही येतील का दुसरं? आमचं हे जे ऑर्गनायझेशन आहे मेकिंग द डिफरन्स, ह्यांचं आणि आमचं एकत्र कोलॅबरेशन आहे. तर वृक्षारोपण आम्ही करून ऑब्व्हियसली हे मेकिंग द डिफरन्स ज्यांचे ते सचिव आहेत दीपक सर,
ते लोक ते आणि त्यांची टीम इथे ह्यांची काळजी घेणार आहेत. पण आमच्याकडनं पण ऑब्व्हियसली आमची रिस्पॉन्सिबिलिटी की आम्ही सारखे येऊन इकडे 6 महिन्यात एकदा वर्षात एकदा हे येऊन चेक करणार की सगळं बरोबर आहे की नाही आहे. अशाच बातम्यांसाठी पहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत नवा विचार.